गुड मॉर्निंग फ्रेंड्स, भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, काही दिवसांपूर्वी कोकणातील एका गणपती मंदिराचा एरियल व्ह्यू फार व्हायरल झाला होता। हा एरियल व्ह्यू पाहिल्यानंतर कोकणात गेल्यावरती आपण देखील हे मंदिर एक्सप्लोर करायचं असं आम्ही ठरवलं आणि मग काय येऊन पोहोचलो जय विनायक या गणपती मंदिराजवळ। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकत्र मिळून हे मंदिर एक्सप्लोर करूया। जय विनायक हे मंदिर 2003 मध्ये JSW एनर्जी लिमिटेड यांनी बांधले आहे। त्यामुळे येथील स्थानिक लोक याला जिंदाल गणपती असेही म्हणतात। हे मंदिर गणपतीपुळेपासून 13 किलोमीटर तर जयगडच्या किल्ल्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे। या मंदिराचा परिसर हिरवीगार झाडी आणि रंगबिरंगी फुलांनी सुशोभित केलेला आहे। त्यामुळे इथे आल्यानंतर डोळे आणि मन दोन्ही अगदी प्रसन्न होतात। या मंदिराचे बांधकाम हे येथील लोकल चिराच्या दगडाचा वापर करून करण्यात आलेले आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना वाटेमध्ये झाडांपासून स्वस्तिक आणि ओम ही शुभचिन्हे तयार करण्यात आलेली आहेत। थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे एक लहानसा तलाव आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये मासे देखील आहेत। या मंदिराचे छत हे पागोडा स्टाईलने बांधण्यात आलेले आहे, ज्यामध्ये छताचे 3 थर असून ते सुंदर कौलांनी सजवलेले आहेत। मंदिराला सुंदर प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारामध्येच पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे। इथे एंट्रीलाच आपल्याला उंदीर मामा दिसतात। इथे येणारे भाविक आपली इच्छा या उंदीर मामाच्या कानामध्ये अवश्य सांगतात। आज आम्ही देखील बाप्पाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा आणि गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती। इथे वरच्या बाजूला अष्टविनायक आपल्याला बनवलेले दिसतात। हे आहे मंदिराचं छत। हे पूर्ण लाकडी असून त्याच्यावरती कौले बसवलेली आपल्याला बघायला मिळतात। मंदिराचं बांधकाम हे संपूर्ण दगडी असून त्याला सुंदर असं कौलारू छत आहे। मंदिराच्या डाव्या बाजूलाच महाबली हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती आहे। या मंदिराचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर मला पुण्याच्या महात्मा फुले मंडईची आठवण झाली। त्याचंही स्ट्रक्चर साधारण अशाच प्रकारचं आहे। मंदिराला प्रशस्त आवार असून इथलं वातावरण अतिशय शांत आहे, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जातं। चला, आता पाहूयात या मंदिराचे काही सुरेख असे ड्रोन शॉट्स। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जर कोकणात येण्याचा प्लॅन करत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। इथे राहण्याची उत्तम सोय तुम्हाला गणपतीपुळेला मिळू शकते। त्यामुळे गणपतीपुळेला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या मंदिराला दर्शनासाठी येऊ शकता। तसेच इथे जवळच जयगडचा किल्ला आहे, तो देखील तुम्ही एक्सप्लोर करू शकता।
या मंदिराचे सुंदर फोटोज आपल्या मराठी ट्रॅव्हलरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेले आहेत, ते नक्की चेक करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा। चला आता इथेच थांबूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।